कडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुःखाला तेथे थारा नसावा, भावनांचा आधार असावा, दुःखाला तेथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत कायम असावा। नमस्कार, गौडझेप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात व डोंगराच्या कुशीत कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा 2003 च्या बॅचचे विद्यार्थ्यांनी धमाल गेट टुगेदर येथे साजरे केले। 2003 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी व शिक्षक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत दिनांक 16/3/2025 रविवार रोजी स्नेहसंमेलन संपन्न झाला। सकाळी 8 वाजेपासून विद्यार्थी व शिक्षक फेटे बांधून वाजत गाजत गेटापासून तर शाळेच्या प्रांगणापर्यंत पोहोचले। यावेळी सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। नंतर परंपरेनुसार प्रार्थना, प्रतिज्ञा व राष्ट्रगीत घेण्यात आले। यानंतर माजी मुख्याध्यापक श्री बी डी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, नाईक व शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते टोपी, रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक एस बी राठोड सर, उपशिक्षक आदरणीय पी पी पाटील सर, पवार सर, वाणी सर, मालकर सर, एस एस पाटील सर, चारू सिंग राठोड सर, शाह सर, वाघ सर, छगन सर, जैन सर, शिवानंद महाजन सर, ज्योतिलाल चव्हाण, गोरखआप्पा, सुभाष सावळे, चव्हाण मॅडम, अधीक्षक महाजन सर आणि कर्मचारी उपस्थित होते व यावेळेस काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काहींनी आपला परिचय करून दिला। यानंतर शाळेचा वर्ग भरवण्यात आला व पी पी पाटील सरांनी मुलांना नेहमीप्रमाणे अनमोल असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी राठोड सर यांनी केले व अतुल पाटील यांनी अनुमोदन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कडेवडगावचे संदीप पाटील यांनी केले। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न होताना आपल्या जुन्या आठवणी सर्व मित्र भारावून गेले होते। शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पुन्हा एकदा परत भेटण्याच्या अटीवर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला। आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे स्वास्थ्य सामावले आहे। राष्ट्रीय समितीची मीटिंग ठेवली होती आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलं होतं, सरांनी सांगितलं, बी डी पाटील सरांनी, की आपल्याला असं म्हणजे शाळेतून एखादा आदर्श विद्यार्थी किंवा विद्यार्थी आपल्याला निवडायचं, तर त्यावेळेला एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीमधून एक आदर्श विद्यार्थी म्हणून आपण
सविता अर्जुन पाटील सविताचं धोरणं वागणं, वर्गामध्ये राहणं, वर्गात कोणी नसेल वर्ग शांततेमध्ये ठेवणं, शिक्षकांची जबाबदारी पूर्ण पार पडणं, हे सर्व निकष लावून त्यावेळेला सविताला आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार शाळेकडून दिला होता. विद्यार्थी मित्र, मला अगोदरच पवार सरांनी सांगितलं की थोडक्यात मत व्यक्त करा. आपण सर्वजण आलात, तुम्हा सर्वांचं पुनश्च मी माझ्या शाळेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सूत्र संदीपनं स्वीकारावं अशी मी संदीपला विनंती करतो. सरकारी बाजूला कोणी बेटा तुला आवडली द्यायचं जरी का सारी खोपड्या लेके